आणि आता वळूया बातम्यांकडे. फास्ट न्यूज. आज कार्तिकी एकादशी. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजले. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली आहे. राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर आणि राज्यातली जनता सुखी समाधानी होऊ दे असं साकडं खडसेंनी विठुरायाला घातलंय. मालेगावच्या जादूवाडीतल्या दामोदर सोमासे आणि लक्ष्मी सोमासे या दाम्पत्याला खडसे यांच्यासह शासकीय महापूजेचा मान मिळालाय. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये वरुण राजानं अचानक हजेरी लावली. काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या आणि त्यामुळे हवेत गारवा पसरला होता. तर अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी मुंबईकरांची तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते ओले झाल्यामुळे निसरडे झाले आणि याचा फटका दुचाकीस्वारांना बसला. काही ठिकाणी किरकोळ अपघात देखील घडले. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र दुपारी अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. खरीप आणि रब्बी हंगामातल्या हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या 14,708 दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क फी माफ करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतलाय. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागातल्या 14,708 दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त गावातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ आणि परीक्षा मंडळाची परीक्षा शुल्क फी या निर्णयामुळे माफ होणार आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आर्णे गावामध्ये वाळून गेलेल्या द्राक्ष बागेची केंद्रीय पथक पाहणी करत असताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत पथकानं मग शेतकऱ्यांबरोबर 15 मिनिटं चर्चा केली. दुष्काळाच्या मुद्द्यावरून शेतकरी वर्ग आणि विरोधक आक्रमक असताना आता थेट केंद्रीय पथकानं सुद्धा राज्य सरकारला कात्रीत पकडलंय. राज्य सरकारने दुष्काळ उशिरा जाहीर केल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषी आयुक्त एस.के. मल्होत्रा यांनी केलाय. ते लातूरमध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर बोलत होते. धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय समितीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्याचंच काम केलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका असा अनाहूत सल्ला केंद्रीय समितीनं शेतकऱ्यांना दिला. केंद्र सरकारला महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहायला लागेल. हे केवळ महाराष्ट्रातलं संकट आहे म्हणून चालणार नाहीये. या संकटाचा सामूहिकपणे सामना करावा लागेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. मे-जून अखेरच दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर होणार असून केवळ मराठवाडाच नव्हे तर सातारा, सांगली, अहमदनगर, बुलडाणा अशा अनेक ठिकाणी दुष्काळी समस्या तीव्र होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय पथकानं नांदेड जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी केली. जिल्ह्यातल्या कंधार आणि लोहा तालुक्यात आंबेसांगवी, फुलवड, दिग्रस, माळाकोळी, गौळ, करुळा यासह 8 गावांमध्ये या पथकानं पाहणी केली. कोरडे पडलेले तलाव, नद्या, जलयुक्त शिवारीची कामं, शेतीची सुद्धा या पथकानं पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या देखील या पथकानं जाणून घेतल्या.
केंद्राचं पथक दुष्काळी पाहणीसाठी आले की शिर्डी दर्शनासाठी, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। सरकार वारंवार दुष्काळी पाहणी दौरा करतंय, पण शेतकऱ्यांना मदत काही मिळत नसल्याची टीका त्यांनी केली। नाशिक जिल्हा नियोजन समिती आणि पाडी निरीक्षणासाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला। पालकमंत्र्यांची गाडी अडवून मराठवाड्याला पाणी का सोडलं याचा जाब आंदोलनकर्त्यांनी विचारला। अखेर शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी त्यांनाच मिळेल असं आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळलं। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या साक्षीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी रंगली। संस्थांच्या भाविक धामच्या भूमिपूजनावेळी पहिल्यांदाच हे नेते एकाच व्यासपीठावर आले होते। व्याघ्र प्रकल्पातलं संवर्धन आणि पर्यटन धोरण 2 महिन्यांमध्ये आखणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते चंद्रपूरमध्ये बोलत होते। लोकसहभागातून वनसंवर्धन आणि वनपर्यटन वाढवण्यासाठी राज्य सरकार आता केनिया इथल्या मसाई मारा मॉडेलच्या धर्तीवर नवीन धोरण तयार करणार आहे। गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या लोह खनिज उत्खननासाठी स्टील किंग लक्ष्मी मित्तर यांच्याशी बातचीत सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। निफाडच्या तामसवाडी गावामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आलं। 20 तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आल्यानं वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केले। पुण्यामधल्या सिम्बायसिस सोसायटीच्या वतीनं उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले उपस्थित होते। सिम्बायसिसचे संस्थापक डॉ. श्याम मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या। आशियाई देशांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे, त्यामुळे 21वे शतक हे आशियाई देशांचं आहे। भारत आणि आशिया देश हे नैसर्गिक मित्र असून यांच्यामध्ये कोणताही दुरावा नाहीये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। आसियान परिषदेला संबोधित करताना मोदींनी हे वक्तव्य केलं। गेल्या 65 वर्षांची परंपरा मोडीत काढून आम्ही भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याचंही त्यांनी सांगितलं। आसियान परिषदेमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झालाय। परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे अध्यक्ष शिंझो आबे यांची भेट झाली आणि यावेळी भारताचा झेंडा उलटा फडकवल्याचं समोर आलं। भारताच्या झेंड्यात वर असलेला भगवा रंग खाली लावण्यात आला होता। सोशल नेटवर्कवर याबाबत मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली। ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या वर्षभरात 1,61,00,000 पोहोचली आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये मोदींच्या ट्विटर अकाउंटला 10 लाख नागरिकांनी फॉलो केल्याचं ट्विटरनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय। सध्या त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.61 कोटी एवढी झाली आहे। मोदींनी 1.5 कोटी फॉलोअर्सचा टप्पा 22 सप्टेंबर 2015ला ओलांडला होता। कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही, तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते। त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे, अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केली आहे। मुलगाही सैन्यात गेला तर आपल्याला अभिमानच वाटेल, अशी भावनाही स्वाती यांनी बोलून दाखवली। पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांसह म्हसळा ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तासभर ठिय्या मांडला। दोषींविरोधात गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाईची मागणी यावेळी केली। वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना म्हणजेच मेगमोने सोमवारी जळगाव जिल्ह्यातल्या सरकारी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। राज्यभरातल्या वैद्यकीय अधिकारी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करतील, असंही ते यावेळी म्हणाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।